माई हुंदाईच्या शोरूम मध्ये नोकरीची सुवर्ण संधी। सेल्स एक्झिक्युटिव्ह इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी 5 जागा। अकाउंटंट इचलकरंजी साठी 1 जागा। कॅशियर अकाउंटंट असिस्टंट इचलकरंजी जयसिंगपूर साठी प्रत्येकी 1 जागा। मुलाखतीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। इचलकरंजी महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना संदर्भात दाखल 22 हरकती व सूचनांवर गुरुवारी सुनावणी झाली। यावेळी 21 जणांनी आपलं म्हणणं सादर केलं। त्यावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन, आयुक्त पल्लवी पाटील यांनी या हरकती सूचनांबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचं सांगितलं। त्यावर मंगळवारपर्यंत निर्णय होईल असं समजतं। आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी 4 सदस्यांचा 1 प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। त्यावर हरकती सूचनांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत होती। दिलेल्या मुदतीत 22 जणांनी हरकती व सूचना दाखल केल्या होत्या। त्यामध्ये प्रभागातील वस्त्यांचे विभाजन करू नये, प्रभाग रचना दुरुस्त करावी अथवा पूर्वीप्रमाणेच ठेवावी, 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळे विकास कामांवर परिणाम होणार असल्याने 1 सदस्यीय प्रभाग रचना करावी, अनेक छोट्या रस्त्यांचे केलेले सीमांकन रद्द करावं, पूरबाधित क्षेत्रासाठी 1 सदस्यीय प्रभाग करावा, यासह प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवण्यात आला होता। या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी सुनावणी झाली। यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन, आयुक्त पल्लवी पाटील यांनी हरकतदार आणि सूचना दाखल केलेल्यांचे म्हणणं ऐकून घेतलं। यावेळी काही प्रत्यक्ष नकाशाद्वारे प्रारूप प्रभाग रचनेतील त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आला। 22 पैकी 1 हरकतदार अनुपस्थित राहिल्याने 21 जणांची सुनावणी झाली। 2 तास चाललेल्या सुनावणीनंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून त्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील असं सिंघन व पाटील यांनी सांगितलं।